नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, महापालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका इत्यादीच्या निवडणुका नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीत संपल्यानंतर मी एक व्हिडिओ केला होता की आता पुढली 3 वर्ष, 3.5 वर्ष महाराष्ट्रात कुठल्याही महत्वाच्या निवडणुका नाहीत. कारण आता एकदम 2029च्या पूर्वार्धामध्ये लोकसभेच्या निवडणुका येतील, त्यानंतर 6 महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका येतील. एवढ्या दीर्घ काळामध्ये म्हणजे संपूर्ण 126, 27, 28 आणि 3-4 महिन्याचं 29, पण 3 वर्ष धरा. 3 वर्ष आता महाराष्ट्रात निवडणुका नाहीत आणि त्यामुळे या 3 वर्षाच्या कालखंडामध्ये सत्तेच्या बाहेर बसलेले आणि विरोधी राजकारणाच्या डरकाळ्या फोडणारे जे लोक आहेत ते आता 3 वर्ष काय करणार असा प्रश्न मी विचारला होता. त्यालाही आता 6 महिने होऊन गेले असं म्हणाल. 6 महिने, 5.5 महिने झाले. पण हा माझा व्हिडिओ जानेवारीच्या उत्तरार्धातला आहे, पुढे 5 महिने तर होऊन गेले. मी आज हा प्रश्न एवढ्यासाठी बोलतोय की एका बाजूला मी आता अनेक व्हिडिओ किंवा चॅनेलवाल्यांचे व्हिडिओ बघतोय. मुंबई बुडाली, अतिवृष्टी झाली, आठवडाभर पाऊस सलग वगैरे 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 ऐकत होतो. आणि त्यातच 1-2 व्हिडिओ अयोध्येतल्या दानचोरीच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी घोषित केलेल्या दादरच्या रामरक्षा आंदोलनाचेही व्हिडिओ आहेत. तिथे टिपटिप पाऊस पडतोय, त्याच्यात बिन रेनकोटचे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या बाजूला रेनकोटनी स्वतःला झाकून घेतलेले संजय राऊत, अरविंद सावंत वगैरे मंडळी दिसत आहेत. रामरक्षा म्हणण्याचा उद्धव ठाकरे प्रयत्न करतायत, बाजूला कोणतरी माईकवर तिथला पुजारी वगैरे अख्खी रामरक्षा स्वतःच म्हणतोय. आणि मग कशी गावात चौकामध्ये मंदिरं असतील तिथे रामाचं मंदिर, मारुतीचं मंदिर, त्या प्रत्येक ठिकाणी रामरक्षा, हनुमान चालीसा म्हणा आणि आंदोलन करा आणि दान चोरी करणाऱ्यांना फासावर लटकवलं पाहिजे वगैरे वगैरे आवाहन उद्धव ठाकरे करत होते. महापालिकेत ठाकरे ब्रँड फेल गेल्यानंतर, महापालिकेत म्हणजे महापालिका निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी घराबाहेर पडून केलेलं हे पहिलं आंदोलन आहे. मध्यंतरी त्यांचे काय लोकसभेतले 6 नगर आपले खासदार फुटले वगैरे, त्यावेळेला त्यांच्या बालेकिल्ल्यात जाऊन ज्या काय सभा घेतल्या त्याला आंदोलन म्हणत नाहीत, त्याला आपल्या जखमा चाटणं म्हणतात. मुद्दा इतकाच आहे की ठाकरे ब्रँड आणि महाराष्ट्र डोळ्यात प्राण आणून त्याच्याकडे दीर्घकाळ 20 वर्ष वाट बघत होता. असा तो ठाकरे ब्रँड आणि त्याचे 2 ठाकरे चुलत बंधू एकत्र आले आणि सगळ्या मराठी मीडियाला आपल्या पितरांना स्वर्ग लाभल्याचा आनंद झाला होता. पण मला ते 15-16 जानेवारी नंतर हे ठाकरे बंधू परत एकदा कुठेही राजकीय हेतूने एकत्र आलेले दिसले सुद्धा नाहीत. आपापल्या परीने दोघे टिप्पण्या करत असतात. राज ठाकरे आपल्या परीने बोलत असतात, उद्धव ठाकरे आपल्या राजकारणानुसार बोलत असतात. पण ठाकरे ब्रँड म्हणून एकत्र आलो ते कायमसाठी वगैरे असं उद्धव ठाकरे बोलले होते. पण घरातले सत्यनारायण, गणपती, लग्न समारंभ या पलीकडे किंवा एकमेकांचे वाढदिवस वगैरे या पलीकडे 2 ठाकरे बंधू एकत्र येऊन राजकीय दृष्ट्या त्यांनी काही केले असं कुठेही दिसलं नव्हतं. पण असो, राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची एक बैठक मोठ्या हॉलमध्ये कुठेतरी घेतली आणि उद्धव ठाकरे हे रामरक्षा म्हणायला बाहेर पडले. पुढे काय? पुढे काय? मित्रांनो, याला पक्ष चालवणं म्हणतात. भारतीय जनता पक्षाला हरवायला तुम्ही निघालेलं आहे. हनुमान चालीसा म्हणताना एक विसरू नका, असं म्हणतात की त्या हनुमंताने जन्म घेतल्यानंतर थेट सूर्यावर झेप घेतली होती. काहीतरी सफरचंद किंवा काहीतरी फळ आहे समजून सूर्य खायला निघाला होता. त्याला मारुती म्हणतात, हनुमंत म्हणतात.
आणि ते हनुमान चालिसा म्हणायचं आंदोलन करणारे हे काय करतायत? तुम्हीही देशव्यापी जगातला सगळ्यात मोठा पक्ष वगैरे म्हटला जातो, त्या भाजपला गिळायला निघालाय. पण घरातून बाहेर तरी पडायला पाहिजे. झालं आता एक रामरक्षा केली, एक निमित्त मिळालं. अयोध्येच्या त्या भव्य राम मंदिरामध्ये आर्थिक घोटाळा झालाय, त्याचं राजकीय भांडवल करण्यासाठी बाहेर पडले, रामरक्षा म्हटली, पावसात थोडं भिजलं, पिकनिक झाली, पावसाळी सहल झाली, परत घरी. पुढे काय? राजकारण हा 24/7 असा आजकालचा विषय आहे. आजकालचा राजकारण हा 24 तासाचा विषय झालेला आहे. 8 तासाची ड्युटी, 4 तासाची ड्युटी असला प्रकार नाही. आणि वर्क फ्रॉम होम तर राजकारणात नसतंच. एका बाजूला तुमचा एक प्रतिस्पर्धी, ज्याला तुम्ही मिंदे मिंदे गद्दार म्हणून हिणवता, तो इस्पितळात दाखल होण्यासाठी एका जागी राहतो, अदरवाईज पायाला भिंगरी लावल्यासारखा फिरत असतो, लोकांमध्ये असतो, अगदी तुमच्या लोकांमध्ये असतो, आणि तुमच्या लोकांना तो जवळ वाटला म्हणून लोक तुम्हाला सोडून त्याच्याकडे जातात. एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा उद्धव ठाकरेंना घराच्या बाहेर पडायचं नाहीये. त्यामुळे लोकांना दाखवण्यासाठी रामरक्षा म्हणणं किंवा आपल्या फुटलेल्या लोकांच्या बालेकिल्ल्यात जाऊन येणं, विषय संपला. उभाठा शिवसेना तिथे संपते. बाकी संजय राऊत आहेत, रोज सकाळी पत्रकार परिषद घेतात. त्यामुळे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शिवसेना ही माध्यमामध्ये फारच फोफावलेली आहे, फारच फोफावलेली आहे. दुर्दैवाने त्या फोफावलेल्या शिवसेनेला, उभाठा शिवसेनेला कुठची फळं येत नाहीत. त्यामुळे त्याचा विचार करणं आवश्यक आहे. आणि विचार केलं तर त्या दुष्टचक्रातून बाहेर पडून पक्ष परत जीव धरू शकेल. आता हे करणार, आता ते करणार. तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही हे करा, त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी ते करावं. मी काही करणार नाही. हे जे काय पक्षीय धोरण झालेलं आहे उभाठा शिवसेनेचं, तिथे तो पक्ष असा जखडून पडलाय, अडकून पडलाय की बाहेरच पडता येत नाही. आणि म्हणून मी तो म्हटलं की रामरक्षा म्हणून झालं, पुढे 3 वर्ष काय करणार आहात? पक्षाची नव्याने बांधणी करणार, नवी संघटना उभारणार. नवी उभारली पाहिजे, जुनी उरलेलीच नाहीये. कधी जुन्या खोडालाच नवी पालवी फुटून येते. ती जुनी खोड तरी तुम्ही जपली आहेत का? ती एक एक करून हाकून लावली. मला एक कळत नाही की राज्यातला 4थ्या 5व्या का नंबरचा असे ना, पण तो एक पक्ष आहे ज्याला 12-14%, 13%, 9% मतं मिळतात. आणि राजकारणामध्ये, राज्याच्या राजकारणामध्ये एवढी मतं मिळवणं ही खूप मोठी गोष्ट असते. तुमच्या पिताश्रींना, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये 2% राज्यव्यापी पातळीवर 2% मिळवण्यासाठी सुद्धा 25-24 वर्ष घालवावी लागली. 1990च्या विधानसभा निवडणुकीत किंवा त्याच्या काही महिने आधी लोकसभा निवडणुकीत भाजपबरोबर युती केल्यानंतर मान्यता मिळवण्यासाठी आवश्यक असलेली 4 का 6% मतांचा पल्ला शिवसेनेला ओलांडता आला होता. 25-26 वर्षाची अथक मेहनत. आणि त्यामुळे ती जी मेहनत तुमच्या पिताश्रींनी घेतली, त्याच्या बळावर आज तुम्ही आळशी बसून सुद्धा महाराष्ट्रामध्ये 9, 10, 12% मतं उभाठा शिवसेनेला मिळू शकतात. ती तुमची नाहीयेत, पित्याने केलेल्या अपरंपार कष्टाची पुण्याई आहे. थोडी मशागत केली त्या पुण्याईच्या जमिनीवर तरीही चांगलं पीक येऊ शकतं, हे आमच्यासारखे सांगून थकले आता.
आमच्याकडे इतकी सुपीक जमीन आहे, आमच्याकडे येऊ आहे, आमच्याकडे तेव आहे, पाण्याची व्यवस्था आहे, बागायती आहे, हे सगळं बोलायचं. पण त्या बागायतीमध्ये मशागत आणि मेहनत करावीच लागते. त्या नावाने बोंब आहे, त्या नावाने बोंब आहे. म्हणून म्हटलं की 3 वर्ष काय करणार आहात, हे रामरक्षा करणार. 25 वर्ष ज्या मुंबई महापालिकेमध्ये शिवसेनेचं राज्य होतं, पुढे प्रॅक्टिकली उद्धव ठाकरे यांचं राज्य होतं. आज त्याच मुंबईची सलग 5-6 दिवसाच्या पावसाने पूर्णपणे वाताहत केली आहे. त्यावेळेला उद्धव ठाकरे काय करते, तर रामरक्षा रामरक्षा म्हणायचं, पठण करायचं, आंदोलन त्यांनी घेतलं. पण ज्या मुंबईकराने शिवसेनेला जन्माला आल्यापासून राजकारणात आधार दिला आणि आपल्या पायावर उभं केलं, त्या मुंबईच्या नागरी समस्या घेऊनच शिवसेना सार्वजनिक जीवनात, निवडणुकीत आणि राजकारणात उभी राहिली. त्या मुंबईची दुर्दशा झाली असताना उद्धव ठाकरे काय करतायत, तर रामरक्षा म्हणतायत. तुम्ही रामाची रक्षा करणार, तुम्हाला स्वतःच्या पक्षाची राखण करता आली नाही. मित्रांनो, खरंच वाईट वाटतं, कारण अनेक शिवसैनिक माझे मित्र आहेत. त्यांनी उपसलेले कष्ट मी बघितलेले. साधा वडापाव खाऊन संघटना उभारणारा आणि प्रत्येक वेळेला आपला उमेदवार पराभूत झाल्यानंतर सुद्धा निराश, हताश न होता त्या शिवसेनेसाठी राबणारा शिवसैनिक मी 60 वर्ष बघत आलेलो आहे. हल्ली त्याचे ते चेहरे दिसत नाहीत आणि राबणारे शिवसैनिक दिसत नाही. आम्ही कट्टर, आम्ही कट्टर, आम्ही एकनिष्ठ असे बकवास करणारे खूप भेटतात किंवा दिसतात. आपल्याला काय मिळालंय किंवा मिळेल याची अपेक्षा न बाळगता आणि कसलीही मागणी न करता आणि कसलंही पद हाताशी नसताना भिंती रंगवण्यापासून, दगड मारण्यापासून, अंगावर केसेस घेण्यापर्यंत ज्यांनी आयुष्य बर्बाद करून घेतलं आणि मातीत घातलं, ती शिवसेनेची मुळं आहेत. त्याच्यावर आजचं झाड उभं राहिलेलं जे काय लोकांना दिसतंय, बाळासाहेब येऊन तिकडे रामरक्षा म्हणायला उभे राहिले नसते, कधी राहिले नाहीत, त्याची त्यांना गरजही नव्हती. हे करणारे शिवसैनिक होते. पक्षप्रमुखाला, शिवसेना प्रमुखाला असल्या आंदोलनात कॅमेरा समोर येऊन उभं राहावं लागत नव्हतं. कारण त्यांनी संघटना इतकी भक्कम बनवलेली होती की जिथे समस्या असेल तिथे शिवसेना होती. मला आठवतं त्या 71च्या 70-72च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने रंगवलेल्या भिंतीवर एक फार सुंदर स्लोगन होती. त्या काळात गाजलेला एक हॉलिवूडचा सिनेमा होता, व्हेअर इगल्स डेअर. शिवसैनिकांनी कल्पकता किती होती, सिनेमाची नावं, वेगवेगळे गाजलेले शब्द ते घेऊन शिवसेनेच्या भिंती रंगवल्या जायच्या, त्याच्यावर प्रचार व्हायचा. फ्लेक्स नव्हते. एक त्याच्यातली घोषणा अशी होती, व्हेअर इगल्स डेअर शिवसेना इज देअर. म्हणजे इतकं जिथे गरुड झेपावतात इतक्या उंचावर सुद्धा शिवसेना असू शकते, एवढी उत्तुंग इच्छाशक्ती बाळगणारा शिवसैनिक होता. त्याचा चेहरा, नाव, निशाण आज कुठे दिसत नाही. आज तोंडाची वाफ दवडणारे खूप आहेत, स्वतःला वादळ म्हणून येणारे आहेत. उपयोग काय मित्रांनो, उपयोग काय? त्या मराठी जनमानसाला व्यापून टाकणारी शिवसेना नावाची भावना जर लोप पावली असेल, तर मग भूत दिसल्यावर रामरक्षा म्हणावी, तसं तुम्हाला रामरक्षा आंदोलन करावं लागतं. पण 3 वर्ष तेच करणार आहात का, याचा विचार करा.
तर 3 वर्षानंतर परत निवडणुका येणार आहेत आणि इतके शिथिल आणि आळशी बसलात तर तुमची वंचित आघाडी व्हायला वेळ लागणार नाही उद्धवराव. मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.